नमस्कार, कर्नाला केबल नेटवर्क में आपका स्वागत। मैं हूं वर्षा। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। करंजाड़े स्थित त्रिपुरा माता के पूर्व विधायक विवेक पाटिल ने लिए दर्शन। श्री सदस्यों ने इतवार को शुरू की दुनिया की सबसे बड़ी स्वच्छता मुहिम। और विभिन्न स्तरों से किया जा रहा है जवखेड़ा हत्याकांड का जाहिर निषेध। करंजाड़े स्थित त्रिपुरा माता के मंदिर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया था, जहां पूर्व विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे ने त्रिपुरा माता के दर्शन कर पूजा अर्चना की। पनवेल तालुका अंतर्गत करंजड़ा गांव में त्रिपुरा माता के मंदिर में एक कार्यक्रम का आयोजन किया गया था। शनिवार को इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में पूर्व विधायक विवेक पाटिल एवं पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे को आमंत्रित किया गया था। इस दौरान श्री पाटिल ने त्रिपुरा माता के दर्शन कर पूजा अर्चना की। इस दौरान श्री पाटिल ने सभी को मार्गदर्शन करते हुए कहा कि मुझे बेहद खुशी है कि आपने मुझे इस कार्यक्रम के लिए बुलाया तथा शेतकरी कामगार पक्ष हमेशा से ही आपके साथ रहेगा। ऐसा प्रतिपादन इस दौरान श्री पाटिल ने जनता से किया। मुझे बहुत खुशी हो गई कि आप सबसे मिले, आपका प्यार हमें मिला। हमारा प्यार तो आपके साथ है ही है, हमेशा रहेगा और आपका भी रहेगा। ये जगह ये तो पहले से है, बहुत छोटी थी, आहिस्ता आहिस्ता सदाशिव सामले और हम लोग मिलके छोटे से इतना बड़ा है, आप लोगों ने बनाया और एक तीर्थ स्थान बन गया पनवेल का। ये बहुत हमारे भगवान की कृपा से हम तो साथ में है, लेकिन मुझे खुशी है कि इस जगह को एक अच्छी जगह बनाने का काम हम सब लोगों ने किया है। जगह तो बहुत रहती है और उसके लिए क्या क्या यूज करता है, उसका नाम बदनाम होता है, लेकिन आप सबने इस जगह का और पनवेल का नाम रोशन करने का काम किया है। बहुत खुशी है। वहीं उपस्थित गणमान्यों ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए शेतकरी कामगार पक्ष तथा पूर्व विधायक विवेक पाटिल द्वारा ही विकास कार्य किए गए हैं, ऐसी भावनाएं इस दौरान नागरिकों ने जाहिर की। ये मंदिर उपस्थित करताना हे शेतकरी कामगार पक्षने आपल्याला संपूर्ण 100% सहकार करून हे आता काम आपण यशस्वी काढले। इथे काय होता के मंदिर उभारणं केला પછી એને 3 ફૂટનો માટીનો ઢગલો હતો। એ માટીના ઢગલાને લેવલિંગ કરવા માટે માત્રે સાહેબનો 2 દિવસ જેસીબી વગર ચાર્જે 2 દિવસ બધું લેવલિંગ કરી આ મંદિરનું કામ ચાલુ કર્યો। પાણીની કોઈ વ્યવસ્થા નહોતી અહીંયા। પાણી આ નેરડાના માણસો બી જે અહીંયા રહે છે એ પાઇપલાઇન ઉપર પાણી ભરવા જતા। તો પછી આપણે પાર્ટી ઓફિસમાં જયંતિભાઈને હું ત્યાં જઈને મળ્યા પાટીલ સાહેબને। 4 દિવસની અંદરમાં આપણા કોલેજ ફાટાથી કરીને અહીંયા સુધી 8 ઇંચની પાઇપની લાઈન એમના સહકારથી આ બધું કામ બહાર પડ્યું છે। માટે એ લોકોનો ખૂબ ખૂબ આભાર માની કરી છે। જ્યારે મંદિરના નાના પાયાથી ત્યારથી જે પાટીલ સાહેબનો, જય म्हात्रे સાહેબનો અને આપણા અહીંયા સરપંચ અત્યારે હાજર નથી એ પરલોક સિધાવ્યા છે એવા સદા સાંભળે આપણા માટે આ મંદિર માટે ખૂબ જ એમને આપણા સાથ અને સહકાર આપ્યો છે। रायगढ़ जिले में इतवार को 16 नवंबर को पल्स पोलियो मुहिम शुरू की गई। 5 साल के कम उम्र के बच्चों को पोलियो टीकाकरण किया गया। भारत को पोलियो मुक्त बनाने के उद्देश्य से पूरे देश में 5 साल से कम उम्र के बच्चों को पल्स पोलियो का टीका दिया जाता है। 16 नवंबर को पल्स पोलियो की टीकाकरण मुहिम रायगढ़ जिले के पनवेल, उरण, करजत, खालापुर शहरों में आयोजित की गई थी। इस मुहिम में 5 साल के कम उम्र के बच्चों को पोलियो का टीका दिया गया। इतवार के दिन पोलियो बूथ पर सुबह 8 बजे से शाम 5 बजे के दौरान बच्चों को पल्स पोलियो का पोलियो बूंद दिया गया। तथा रेलवे स्थानक, बस स्थानक जैसे अन्य जगहों पर भी आरोग्य कर्मचारियों द्वारा पल्स पोलियो का टीकाकरण देने की सुविधा उपलब्ध की गई थी। इतवार को अभिभावकों ने पोलियो बूथ पर जाकर अपने बच्चों को पोलियो टीका दिया। आपण 0 ते 5 वयोगटातील मुलांना
पल्स पोलिओचे 2 ड्रॉप आपण पाजतो. तर सर्व लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना डोस पाजून घ्यावा ही मी विनंती करतो. आपल्याकडे 20,500 0 ते 5 वयोगटातील मुलं आहेत. आपण 100 बूथ पनवेल शहरामध्ये लावलेले आहेत. त्या बूथवर जाऊन आपण आपल्या मुलाला 0 ते 5 वयोगटातील मुलाला डोस द्यावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नवी मुंबई को स्वच्छ मुंबई बनाने के उद्देश्य से मिडकॉन एवं सिडको द्वारा स्वच्छ नवी मुंबई अभियान 14 से 20 नवंबर के दौरान शुरू किया गया. इस अभियान के तहत इतवार को सिडको के अधिकारियों ने सड़कों की साफ सफाई करते हुए लोगों को स्वच्छता का महत्व समझाया. स्वच्छ भारत अभियान के तहत पूरे देश भर में विभिन्न जगहों पर स्वच्छता अभियान शुरू किया गया है. इस अभियान में मिडकॉन एवं सिडको द्वारा स्वच्छ नवी मुंबई के अभियान के तहत 14 से 20 नवंबर के दौरान कामोटे, खांदा कॉलोनी, नवीन पनवेल की सड़कों की तथा परिसर की साफ सफाई की जाने वाली है. पनवेल में इतवार को श्री स्वयंसेवकों द्वारा पनवेल के सड़कों की तथा परिसर की स्वच्छता लोगों ने की तथा परिसर की स्वच्छता की गई. लोगों ने हाथ में झाड़ू थामते हुए साफ सफाई की. इस दौरान सिडको अधिकारी संजय चौधरी एवं प्रांताधिकारी सुदाम परदेशी ने हमारे संवाददाता को स्वच्छता अभियान के बारे में विस्तृत जानकारी दी. सुरुवातीला फक्त कचरा साफ करणे म्हणजे शासनाची जबाबदारी इतका पुरता मर्यादित विषय असायचा, परंतु या जनजागृती मोहिमेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की बरेच व्हॉलेंटियर्स आता तयार झालेले आहेत की ज्यांना याची जाणीव झाली की स्वच्छता ही प्रत्येक शहरामध्ये आवश्यकता आहे. कारण स्वच्छतेचा खरा अर्थ कसा आहे की स्वच्छता हे स्वास्थ्य आणि माणसाचे चरित्र हे दोन्ही गोष्टी डिनोट करतं. आणि जोपर्यंत या दोन गोष्टी एखाद्या व्यक्तीमध्ये नसतील तोपर्यंत समाजाला सुद्धा अर्थ राहत नाही. आणि त्या दृष्टीने ह्या मोहिमेचा खूप फरक पडलेला आहे. बरेच म्हणजे विद्यार्थ्यांना पाहून घरातून लोक खाली यायला लागलेले आहेत असा आमचा या 5-7 दिवसातला अनुभव आहे. आणि त्याच्यामुळे आपलं शहर आपल्याला नीट ठेवण्याला चांगली मदत होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळता येतील. आज पनवेल शहरामध्ये संपूर्ण पनवेल नगरपालिका परिसर असेल किंवा नवीन पनवेलचा सिडको परिसर असेल त्या संपूर्ण परिसरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने आजच्या स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं आहे. जवळपास 20 रस्त्यांवर 3000पेक्षा जास्त स्वयंसेवक जे आहेत ते स्वयंस्फूर्तीनं सकाळी 8 वाजेपासून याचं साफसफाईचं आणि याचं काम करत आहेत. अगदी मी आता जवळपास 7-8 रस्त्यांना व्हिजिट देऊन आलेलो आहे. खरं म्हणजे आजच्या स्वच्छता अभियानामागं त्यांचा जो काही प्रमुख उद्देश आहे की सन्माननीय धर्माधिकारी साहेबांनी संपूर्ण राज्यातल्या शहरी भागामधले जी साफसफाई करण्याचं जे प्रयोजन केलं आहे त्याच्यामागचा एक मूळ उद्देश जो आहे तो की जे कचरा किंवा घाण याचं जे काही साम्राज्य आहे ते कमी होऊन रोगराई पसरून आहे. खरं म्हणजे हा एका दिवसाचा प्रातिनिधिक कार्यक्रम होऊन त्याची फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादा न राहता प्रत्येक व्यक्तीनं तो राहतो त्या गावामध्ये, घरामध्ये, परिसरामध्ये जर त्याने किमान स्वच्छता राखली आणि घाणच होऊ नये याच्यासाठी जर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर ह्या सगळ्या गोष्टींना मोठा पायबंद बसू शकतो. खरं म्हणजे ही प्रातिनिधिक गोष्ट आहे. यासाठी शासनाच्या वतीनं स्वच्छता विभाग आहे. नगरपालिका असेल, सिडको असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता विभाग असेल, परंतु ह्या प्रत्येक ठिकाणी मर्यादा पडतात. अगदी नगरपालिकेचे असणारे कर्मचारी असतील, सिडकोचे साफसफाईचे काम करणारे कर्मचारी असतील, पण त्यांच्या देखील मर्यादा आहेत. परंतु याच्यात एक पर्याय आहे की आज अगदी पनवेल नगरपालिकेचा विचार केला तर जवळपास 45 टन कचरा दररोज त्यांना जमा करावा लागतो. आज आपण एवढं तर करू शकतो किंवा 45 टनाचा जो जर आपण 10 टनावर 20 टनावर आणू शकलो, होणारा कचरा जर थांबवला, त्याचं वर्गीकरण आपण करून दिलं, ओला कचरा, सुका कचरा, त्यामुळं त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. आणि अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टींमुळे जी काही रोगराई पसरते, डासांची निर्मिती होते ती होणार नाही. आज मुंबई आणि परिसरामध्ये, शहरी भागामध्ये डेंग्यू आणि अशा साथीच्या रोगांमुळे मोठ्या प्रमाणात जे काही भीतीचं वातावरण निर्माण झालं, याचं जी उत्पत्ती जर आपण विचारात घेतली तर ज्या ठिकाणी परिसरामध्ये जे काही आपले वेगवेगळ्या वस्तू पडलेल्या असतात, त्या जे काही पाणी साठतं, त्या पाण्यांच्या माध्यमातून त्या डासांची निर्मिती होते. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जर व्यवस्थितरित्यानं आपण करू शकलो, ही घाण जर कमी करू शकलो तर याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी कमी होतील. आणि जे काही देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जे काही स्वप्न बघितलं आहे समृद्ध आणि स्वच्छ भारताचं, ते पूर्ण करता येईल. आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त आहे. प्रत्येक व्यक्तीनं 2 तास जरी काम करायचं ठरलं तर किती मोठं काम होऊ शकतं याचंच एक उत्तम उदाहरण कसं होऊ शकतं याचं जो बेसिक प्रयोग आहे तो धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज करण्यात येत आहे. आणि मला असं वाटतं की त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्याने दिला आहे. हा प्रसिद्धीचा विषय नाही, परंतु सकाळपासून 8 वाजेपासून प्रत्येक रस्त्यावर त्यांचे स्वयंसेवक जे आहेत ते मनापासून या साफसफाईचं काम करतात. आणि मला असं वाटतं की याचं बोध जो आहे त्याकडे नागरिकांनी घेऊन
याच्यात सहभागी झाले तर मला असं वाटतं की आपला स्वच्छ भारत आणि समृद्ध भारत होण्यासाठी वेळ लागणार नाही. खबरों का सिलसिला यूं ही जारी रहेगा. आप कहीं भी मत जाइएगा, देखते रहिए कर्नाला केबल नेटवर्क. देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ. नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी. ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर, एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले, साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. स्वच्छ भारत अभियान के तहत विभिन्न शहरों में साफ सफाई की जा रही है. नवी मुंबई में भी यह अभियान शुरू है. इसी के तहत वहाल एवं बेलापुर के नागरिकों ने सड़कों की साफ सफाई कर एक अच्छे नागरिक का फर्ज अदा किया.
महाराष्ट्र के अहमदनगर जिले में कुछ दिन पहले कुछ अनजान लोगों ने दलित समाज के एक ही परिवार के 3 सदस्यों की हत्या कर दी। इस हत्याकांड का जाहिर निषेध दर्शाते हुए पनवेल स्थित डॉक्टर बाबा साहब फाउंडेशन द्वारा बौद्ध समाज के लोगों ने उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी को एक ज्ञापन सौंपा दिया। महाराष्ट्र के अहमदनगर जिले के जौखेड़ा गांव में दलित समाज के एक ही परिवार के 3 सदस्यों की कुछ अनजान लोगों ने हत्या कर दी। इस हत्याकांड का पूरे राज्य भर में निषेध किया जा रहा है, मगर उन मासूम 3 लोगों की हत्या करने वाले हत्यारे अभी तक खुलेआम घूम रहे हैं। इस हत्याकांड का निषेध दर्शाने के लिए पनवेल से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर फाउंडेशन द्वारा एक मोर्चा निकाला गया था। इस मोर्चे में दलित समाज के लोगों ने इस हत्याकांड का जाहिर निषेध करते हुए आरोपियों को जल्द से जल्द पकड़कर उन्हें फांसी की सजा दी जाए, ऐसी मांग करते हुए इस फाउंडेशन द्वारा पनवेल के उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी को इस बारे में एक ज्ञापन सौंप दिया। पनवेल स्थित जांभिवली गांव में डोंगरी विकास निधि अंतर्गत निर्माण किए गए कांक्रीटीकरण सड़क का उद्घाटन शनिवार को पूर्व विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। पनवेल स्थित जांभिवली गांव में निर्माण की गई सड़क का उद्घाटन शनिवार को पूर्व विधायक विवेक पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस दौरान शेतकरी कामगार पक्ष के कार्यकर्ता दशरथ गायकर, शिरडोन के उपसरपंच राजेंद्र टकले, अशोक कोंडिलकर, जीवन कोंडिलकर, तानाजी पाटिल आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता एवं नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। वहीं मौर्या ग्रुप, आर्यन ग्रुप, श्रीराम जांभिवली आयोजित लाल सलाम ट्रॉफी 2014 क्रिकेट प्रतियोगिता का उद्घाटन भी पूर्व विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस दौरान पूर्व विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। डोंगरी विकास योजना अंतर्गत इस गांव में सड़क का निर्माण किया गया है। इस दौरान पूर्व विधायक विवेक पाटिल ने कहा कि कुछ गांव में जो सड़कों का काम अधूरा है उसे हम जल्द से जल्द पूरा करेंगे। ऐसा प्रतिपादन इस दौरान पूर्व विधायक विवेक पाटिल ने जनता को दिया। डोंगरी विकास योजनेमधनं जो आपण रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना तुम्हा कार्यकर्त्यांना सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। अतिशय चांगला रस्ता या ठिकाणी तुम्ही करून दाखवलेला आहात। गावाची एक गैरसोय होती ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही थोडेफार रस्ते राहिलेले आहेत ते देखील येत्या 2-3 महिन्याच्या आत संपूर्ण केल्याशिवाय आपण ठेवणार नाही अशी ग्वाही मी या निमित्तानं ग्रामस्थांना देत आहे। त्याचबरोबर क्रिकेटचं उद्घाटन या ठिकाणी करण्यासाठी आपण जमलेले आहोत। लाल सलाम ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ह्या लाल सलाम ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे असंही मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि त्याचबरोबर श्रीराम क्रिकेट संघ जांभिवली यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य ह्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या ह्या विभागामध्ये अशा प्रकारच्या क्रिकेटचे सामने भरवून आपल्या ह्या विभागातील खेळाडूंना एक चांगलं संधी तुम्ही ह्या क्रिकेटच्या माध्यमातून दिलेली आहात। वहीं इस दौरान इस कार्यक्रम के अंतर्गत अपनी भावनाएं जाहिर करते हुए दशरथ गायकर ने कहा कि पूर्व विधायक विवेक पाटिल के डोंगरी विकास निधि अंतर्गत इस कांक्रीटीकरण सड़क का निर्माण किया गया है। वहीं पूर्व विधायक विवेक पाटिल द्वारा हाल ही में किए गए विकास कामों पर दशरथ गायकर ने प्रकाश डाला। मागच्या 4-5 दिवसापूर्वी साहेबांनी कराडे खुर्द, कराडे बुद्रुक येथे विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन केला। त्याच पाठोपाठ आता जांभिवली येथे उद्घाटन केलेलं आहे आणि याच्यापुढे चावना ग्रामपंचायत पण दिवस साहेब आता उद्घाटनाची कार्यक्रम करणार आहोत। आपण एक गोष्ट नजरेसमोर घेतली पाहिजे का माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये जी काही विकास कामं झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत आणि फक्त आमदार साहेबच या भागाकडे लक्ष देऊन होते आणि साहेबांच्या मुळेच या भागाचा विकास झालेला आहे। गायचरणवाडी असो, तुलसी मालवाडी असो, अशा अनेक वाड्या आहेत का तिथं मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम माननीय आमदार साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यातलाच एक भाग जांभिवली साहेब डोंगरापलीकडे गाव असे म्हणतात, पण त्या डोंगरापलीकडच्या गावाकडे तुमच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये जो विकास पोहोचलेला आहे हा अद्यापी कोणीच केलेला नाही, कोणी करू पण शकत नाही। याची आम्ही ग्रामस्थांच्या वतीने गावी देतो आणि या भागाचा विकास साहेब ह्याच्या पुढेही तुम्हीच करू शकता याची आम्हाला पूर्ण
खात्री आहे या गावामध्ये जी काय कामं होणार आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून होणारी आहेत. परंतु साहेब, तुमचा नेतृत्व हा आम्हाला मोठा मोलाचा आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली या भागाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याचा आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार आहोत. अब लेते एक छोटा सा ब्रेक. माझ्या बालपणापासून आईने मला बरंच काही शिकवलं. कधी मायेने जवळ घेतलं तर कधी प्रेमाने रागवलं. आयुष्याच्या वाटेवर कधी पडले तर तिनेच मला सावरलं. आणि सोन्याची शुद्धता, परंपरा व विश्वासार्हता काय असते हे तिनेच मला समजावलं. पटेल ज्वेलर्स, शॉप नंबर 34, सहयोग नगर, जोशीआळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा। फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है। आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं। गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स। इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान। बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है। हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस। आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा। हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143 66299। टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा। संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन। दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे, दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता, दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स, दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स। इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स, मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे। सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेल मधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर, शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल। फोन 02227454411। नवीन पनवेल स्थित उत्तरांचल बंधु मंडल द्वारा श्रीमद् भगवत कथा पठन के विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए पूर्व विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, जिला सचिव बालाराम पाटिल उपस्थित थे।
नाना साहब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारा श्री सदस्यों ने इतवार को दुनिया की सबसे बड़ी स्वच्छता मुहिम शुरू की। इस स्वच्छता मुहिम में करीब 1,30,000 स्वयंसेवकों ने हिस्सा लिया था। अपने देश को साफ सुथरा करने के उद्देश्य से हमारे पूर्वजों ने हमें स्वच्छता का महत्व समझाया। इनमें संत गाडगे महाराज, महात्मा गांधी आदि महान लोगों ने अपने हाथ में झाड़ू थामकर गांव-गांव की साफ सफाई की थी और लोगों को स्वच्छता का महत्व समझाया था। वहीं देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश को स्वच्छ भारत बनाने के उद्देश्य से 2 अक्टूबर 2014 को स्वच्छ भारत अभियान की शुरुआत पूरे देश भर की। मगर रायगढ़ जिले में पिछले कई सालों से डॉक्टर श्री नाना साहिब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारा विभिन्न जगहों पर स्वच्छता मुहिम पहले से ही शुरू की गई है। हर साल श्री सदस्य द्वारा स्वच्छता मुहिम के अंतर्गत श्री सदस्य परिसर की स्वच्छता करते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का स्वच्छता अभियान पूरे देश भर में सक्रिय हो गया है, मगर इसकी शुरुआत रायगढ़ जिले में कई वर्षों से की गई है। इसी के तहत सबसे बड़ी स्वच्छता मुहिम इतवार को 16 नवंबर को डॉक्टर श्री नाना साहिब धर्माधिकारी प्रतिष्ठान के प्रयासों से शुरू की गई। इस अभियान में करीबन 1,30,000 स्वयं सेवकों ने हिस्सा लिया था। आज तक इस प्रतिष्ठान द्वारा वृक्षारोपण, शिक्षा, साहित्य वितरण, रक्तदान जैसी लोगों में जन जागृति करने वाले विभिन्न उपक्रम शुरू किए गए हैं। इस दौरान सड़कों अधिकारी संजय चौधरी सहित श्री सदस्यों ने स्वच्छता अभियान के बारे में अपनी भावनाएं जाहिर की। पनवेल शहरामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज एक मोठी स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे। पनवेल तालुकासुद्धा त्याचा पार्ट अँड पार्सल आहे। जगातली कदाचित ही सर्वात मोठी स्वच्छता मोहीम असावी। यामध्ये जवळपास 4-4.5 मंडळी या ठिकाणी स्वप्रेरणेने या ठिकाणी झाडू हातात घेतलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं आपलं शहर, आपलं गाव सुंदर करण्याचं स्वप्न या ठिकाणी साकारलं जात आहे। आता मागच्या वेळेस तुम्ही ऐकलं असाल तर आपला बळाळेश्वर तलाव साफ केला। त्याच्यानंतर दरवर्षी रस्त्याचा पनवेलच्या रस्त्याचं कार्य हे तर साफसफाईचं कार्य चालूच असतं। त्याच्यानंतर वृक्षारोपणाचं कार्य चालू आहे। आता साधारण आपल्या म्हणजे पनवेलच्या वरच्या ह्याच्या ते डोंगरावरती 5,000 झाडं लावली। त्यानंतर मध्यंतरी श्रवण यंत्राचं वाटप झालं। त्याच्यानंतर मोफत आरोग्य शिबिर सेवा इथे आपल्या नेरुळला हे केलं। असे सर्व त्या अंतर्गत कार्य चालू आहेत। साफसफाईचं कार्य तर दरवर्षी चालू करणार। भ्रष्ट नेता भरत भगत ने शेकापक्ष के वरिष्ठ नेता प्रवीण पाटिल को मारने की सुपारी दी थी। अभी वह 5 आरोपी पुलिस की हिरासत में है। उसके चलते हुए प्रवीण पाटिल ने करजत में एक पत्रकार परिषद बुलाई थी। मानिवली ग्राम पंचायत के उपसरपंच एवं शेकापक्ष के वरिष्ठ कार्यकर्ता प्रवीण पाटिल ने करजत में शनिवार को पत्रकार परिषद आयोजित की थी। इस परिषद में करजत तालुका सचिव सुदाम बेंबारे, करजत एपीएमसी के सभापति विनोद थोरवे आदि गणमान्य उपस्थित थे। प्रवीण पाटिल को मारने की सुपारी देने वाले 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। इसके संदर्भ में प्रवीण पाटिल ने पत्रकार परिषद बुलाई थी। भरत भगत नाम के भ्रष्ट नेता ने यह सुपारी दी थी, ऐसी जानकारी सामने आई है। कन्हैया कोहली, रमा उपाध्याय, राहुल सावंत, महेंद्र चंद्र सिंह, सदा जाधव, यह इन आरोपियों के नाम है। इस खून के बदले गुनहगारों को 5 लाख रुपए देने को कबूल किया गया था। इसमें से 3 लाख रुपए कॉन्ट्रैक्ट किलर्स को पहले ही मिल चुके हैं, ऐसी जानकारी इन आरोपियों ने दी है। इस संदर्भ में विठलवाड़ी पुलिस थाने में केस दर्ज कराई है। उल्लासनगर क्राइम ब्रांच इस संदर्भ में ज्यादा जानकारी प्राप्त करने में जुटी है। प्रवीण पाटिल ने खुद ही इस खून की सुपारी के विषय में यह जानकारी दी है। मला उल्लासनगर गुन्हे अन्वेषण विभाग 1 यांनी बोलून घेतलं तर मी त्या ठिकाणी गेलो। असं त्यांनी मला सांगितलं की तुमची सुपारी देण्यात आलेली आहे आणि आरोपी आम्ही अटक केलेले आहेत, तर तुमचा कोणाशी वैमनस्य वगैरे? मी त्यांना सांगितलं माझं असं काय कोणाशी वैमनस्य नाही आहे। मी विचार करतोय का नक्की माझ्यावर सुपारी दिली कोणी असेल। म्हणतात तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही त्या पद्धतीमध्ये त्यांना अटक करू। परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर 5 आरोपी आणि 6वा भरत भगत म्हणजे ज्यांनी माझ्यावर कट रचला, भरत राघव भगत यांनी 7 लाख रुपये देऊन मारेकरी सोडले होते माझ्यावर मारण्यासाठी। क्राईम ब्रँचच्या यशाने त्यांना पकडण्यात आले आणि आज ते अटक आहेत। ही सुपारी फक्त राजकीय द्वेषातूनच
बाकी त्याच्याशी माझे म्हणजे व्यावसायिक काय वाद नाही आहे किंवा कुठलाही धंदा पाणी माझं त्याच्याबरोबर का पार्टनरशिप वगैरे काही नव्हती. फक्त राजकीय उद्देशातूनच त्यांनी ही माझी सुपारी दिली असावी. माझी राजकीय क्षेत्रात होणारी जी आता तालुक्यामध्ये होणारी जी उन्नती आहे, मी जो गाव लेवलचा त्याच्याबरोबर तो ज्या वेळेला तालुक्यामध्ये काम करत असताना मी गाव लेवलला काम करत होतो कार्यकर्ता म्हणून. इवन तो शेतकरी कामगार पक्षामध्ये मला वाटतं साधारणतः 3-4 वर्षासाठी आला होता. त्यावेळेला मी त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्यावेळेला तो तालुका चिटणीस होता शेतकरी कामगार पक्षाचा आणि मी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मालवणी गावात काम करत असताना त्यांनीच मला गाव चिटणीस म्हणून पद दिलं होतं, तालुका चिटणीस म्हणून त्यांनी. त्यावेळेला मी वहिनीला ओबीसी महिला म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायत आरक्षण होतं सरपंचासाठी, तर वहिनीला उभी करून त्याच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला वहिनीला मी सरपंच केली होती. आणि आता मी स्वतः उपसरपंच त्या ग्रामपंचायतचा आहे आणि 25 वर्ष त्याच्या ताब्यात असणारी ग्रामपंचायत आम्ही सुदाम पेमारे यांच्या नेतृत्वाखाली आणि ती बहुसंख्येने म्हणजे आम्ही घेतली, मोठ्या फरकाने घेतली. हा द्वेष, बाकी काही त्याला मला वाटत नाही त्याच्याशी माझं दुसरं काही असेल, फक्त राजकीय क्षेत्रच. चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर। करंजाड़े स्थित त्रिपुरा माता के पूर्व विधायक विवेक पाटिल ने लिए दर्शन। श्री सदस्यों ने इतवार को शुरू की दुनिया की सबसे बड़ी स्वच्छता मुहिम और विभिन्न स्तरों से किया जा रहा है जवखेड़ा हत्याकांड का जाहिर निषेध। आज के लिए बस इतना ही। कर्नाला केबल नेटवर्क के बारे में यदि आपकी कोई राय हो तो आप संपर्क कर सकते हैं। नमस्कार।